नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक विविधतेच्या 4 पद्धती या आर्थिक जागरूकता संबंधी व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वी मी एक व्हिडिओ आपल्याला दिला होता की एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका, म्हणजेच गुंतवणुकीत विविधता ठेवा. याचा हा पुढचा भाग आहे असं समजा. मित्रांनो, आजच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीतील विविधता अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी ऐकले असेल, सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. हे गुंतवणुकीत लागू होतं आणि यावर व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा. हाच नियम समजून घेण्यासाठी आपण आज ॲसेट ॲलोकेशन म्हणजेच गुंतवणूक वाटपांची संकल्पना सखोलपणे पाहणार आहोत. या व्हिडिओत आपण विविध धोके लक्षात घेऊन 4 गुंतवणूक पद्धतींचा आढावा घेऊया, ज्यामध्ये लो रिस्क पासून एक्स्ट्रीमली हाय रिस्क पर्यंतच्या पर्यायांचा समावेश आहे. आपल्या गुंतवणूक हेतू आणि जोखीम क्षमता यांचा विचार करून आपल्यासाठी योग्य ॲसेट ॲलोकेशन कसा ठरवायचा हे समजून घेणार आहोत. सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत तर प्रश्नांनी सुरुवात करूया. ॲसेट ॲलोकेशन म्हणजे नेमकं काय आणि ते गुंतवणूक योजनेत का महत्त्वाचं आहे? गुंतवणूक करताना विविध धोके कसे ओळखावेत आणि आपल्या जोखीम क्षमतेनुसार योग्य ॲसेट ॲलोकेशन कसा ठरवावा? लो रिस्क, मॉडरेट रिस्क, हाय रिस्क आणि एक्स्ट्रीमली हाय रिस्क या 4 पद्धतींमधील मुख्य फरक काय आहे? गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि व्यक्तिगत जोखीम क्षमता यांचा आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओवर कसा परिणाम होतो? सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवणं गुंतवणुकीत का टाळावं आणि त्याऐवजी विविधतेचा स्वीकार कसा फायदेशीर ठरतो? मित्रांनो, सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलवर आर्थिक जागरूकतेसंबंधी व्हिडिओ पाहायला उत्सुक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲसेट ॲलोकेशन अर्थात ॲसेटच्या फाळणीचा अर्थ तुमच्या पैशांचे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचे विकल्प जसे की इक्विटी, म्युच्युअल फंड, डेट फंड, गोल्ड म्हणजे सोने, रिअल इस्टेट वगैरेमध्ये गुंतवणूक तुम्ही कशा प्रकारे केली पाहिजे याची विभागणी. ॲसेट ॲलोकेशन महत्त्वाचे आहे कारण की वेगवेगळे ॲसेट वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला कमाई करून देतात आणि प्रत्येक ॲसेटसोबत वेगवेगळी जोखीमसुद्धा जोडलेली असते. उदाहरणार्थ, शेअर बाजारात चांगल्या कमाईची आणि वृद्धीची शक्यता असते, तर डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये एका स्थिरतेच्या प्रमाणात कमाई करून देतात. योग्य डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ तयार केल्यामुळे तुम्ही एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवण्याच्या जोखमीपासून वाचू शकता. एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवल्याने काय होते हे आपण अगोदर पाहिलेच आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यासाठी कोणते ॲसेट ॲलोकेशन योग्य आहे ते समजून घेऊया. ॲसेट ॲलोकेशनच्या निर्णयाचा आधार हा प्रामुख्याने 2 परिबळांवर अवलंबून असतो. एक म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे आणि दुसरं म्हणजे तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे. मित्रांनो, तुमची जोखीम क्षमता तुम्हाला जर तपासायची असेल तर मी यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचे वय, जीवनशैली आणि कुटुंबाविषयीच्या जबाबदारीच्या आधारे तुमचे आर्थिक लक्ष्य किंवा गुंतवणुकीचा हेतू निश्चित होतो. यापैकी सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा हेतू निश्चित करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, घराची खरेदी, लग्न समारंभ, मुलांची शिक्षण किंवा निवृत्ती काळ. गुंतवणुकीचा हेतू निश्चित केल्यानंतर तुम्ही किती जोखीम घेऊ शकता याचे मूल्यांकन करणे हे खूपच महत्त्वाचे असते, कारण की गुंतवणुकीसोबतच जोखीम पण जोडलेली असतेच. ॲसेटच्या ॲलोकेशनचे एक उदाहरण आपण पाहूया, म्हणजेच त्याचे 4 प्रकार आपण जिथे आता पाहणार आहोत ते कोणते आहेत. तर येथे मी ॲसेट ॲलोकेशनचे 4 वेगवेगळे मॉडेल इथे तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या आधारावर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करू शकता. पहिला प्रकार आहे लो रिस्क ॲसेट ॲलोकेशन स्ट्रॅटेजी. यामध्ये तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये 0% म्हणजे काहीच इन्व्हेस्टिंग करायची नाही आहे. दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 10%च इन्व्हेस्टिंग करायची आहे. डेबिटमध्ये तुम्ही 80% इन्व्हेस्टमेंट करायची आहे. गोल्डमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि रिअल इस्टेटमध्ये 0% म्हणजे कोणतीच गुंतवणूक करायची नाही आहे. म्हणजेच तुम्हाला इथे 2 गोष्टी वगळायच्या आहेत, डायरेक्ट इक्विटी आणि रिअल इस्टेट. ह्या दोन्ही गोष्टींना इथे जागा द्यायची नाही आहे. दुसरा मॉडेल जो आहे, दुसरा मुद्दा आहे की मॉडरेट रिस्क ॲसेट ॲलोकेशन स्ट्रॅटेजी हा दुसरा प्रकार. यामध्ये डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्हाला 10% इन्व्हेस्टिंग करायची आहे. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 30% इन्व्हेस्टिंग करायची आहे. डेबिटमध्ये तुम्हाला 50% इन्व्हेस्टिंग करायची आहे. गोल्डमध्ये 10% करायची आहे आणि रिअल इस्टेटमध्ये कोणतीच गुंतवणूक करायची नाही, म्हणजे
0% इथे आपल्याला रिअल इस्टेटला वगळून टाकायचे आहे। त्यानुसार तुम्हाला 10, 30, 50 आणि 10 अशा टक्केवारीनुसार या 4 मुद्द्यांमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायचे। हा झाला दुसरा प्रकार। तिसरा प्रकार आहे हाय रिस्क ॲसेट ॲलोकेशन स्ट्रॅटेजी। यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इक्विटीमध्ये 15% इन्व्हेस्टिंग करायची आहे, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 45% इन्व्हेस्टिंग करायची आहे, डेबिटमध्ये 30% इन्व्हेस्टिंग करायची आहे आणि गोल्डमध्ये 5% इन्व्हेस्टिंग करायची आहे, रिअल इस्टेटमध्ये सुद्धा 5% इन्व्हेस्टिंग करायची आहे। मित्रांनो, इथे आपल्याला 5ही मुद्द्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टिंग करायची आहे। अनुक्रमे 15%, 45%, 30%, 5% आणि 5% अशा पद्धतीने तुम्ही हाय रिस्क ॲसेट ॲलोकेशनमध्ये अशी स्ट्रॅटेजी वापरू शकता आणि याला डायव्हर्सिफाय करू शकता। चौथा प्रकार आहे एक्स्ट्रीमली हाय रिस्क ॲसेट ॲलोकेशन स्ट्रॅटेजी। यामध्ये तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये 30% इन्व्हेस्टिंग करू शकता, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 55% इन्व्हेस्टिंग करू शकता, डेबिटमध्ये 0%, गोल्डमध्ये 0%, रिअल इस्टेटमध्ये 15% इन्व्हेस्टिंग करायची आहे। म्हणजे इथे आपण डेबिट फंड आणि गोल्डला 0% म्हणजे कोणतीच इन्व्हेस्टिंग करायची नाही आहे। इथे आपण कशावर भर दिलेला आहे? डायरेक्ट इक्विटी, इक्विटी म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट। इथे सर्वात जास्त वेटेज आहे इक्विटी म्युच्युअल फंडला। तर अशा पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रीमली हाय रिस्क ॲसेट ॲलोकेशन वापरू शकता। इथे तुम्हाला मिळणारा रिटर्न हा सुद्धा हाय लेवलचा असू शकतो। मित्रांनो, तरी पण काही मुद्दे लक्षात ठेवा की फक्त एक सामान्य सूचना आहे। येथे उदाहरणाद्वारे मी वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक आणि त्यासोबत जोडल्या गेलेल्या जोखमीचा अंदाज वर्तवलेला आहे। या व्हिडिओमधील तुम्ही गुंतवणुकीचे विविध विकल्प, त्यासोबत असलेली जोखीम आणि मिळकतीची चर्चा आपण केलेली आहे। तुमच्या व्यक्तिगत जोखीम उचलण्याच्या क्षमतेनुसार आणि तुमच्या आवश्यकतेला लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय हा घेऊ शकता। हा तुमचा स्वतंत्र निर्णय असेल आणि हे फक्त तुम्हाला एक एज्युकेशनल व्हिडिओ म्हणून माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, गुंतवणुकीत विविधता आणणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका। या उक्तीप्रमाणे आणि आपल्या एका व्हिडिओप्रमाणे आपली गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाटप केली पाहिजे। आपण पाहिलं की ॲसेट ॲलोकेशनचे 2 मुख्य आधार आहेत, गुंतवणुकीचा हेतू आणि जोखीम क्षमता। या आधारावर लो रिस्क, मॉडरेट रिस्क, हाय रिस्क आणि एक्स्ट्रीमली हाय रिस्क या 4 प्रकारांमध्ये आपल्याला आपली गुंतवणूक विभागता येते। योग्य ॲसेट ॲलोकेशन निवडल्याने आपल्याला आपल्या ध्येयानुसार आणि जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीतून अधिक चांगला परतावा मिळवता येईल। म्हणूनच आर्थिक यशस्वीतेसाठी त्वरित योग्य पद्धतीने ॲसेट ॲलोकेशन करा आणि आपल्या भविष्याची मजबूत पायाभरणी करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।